काय रलेल्या? काय रे? अरे त्या पोरगी नाही ना आज आला कॉलेजले. अरे त्यांच्या कर्जाईला दुकान आहे. दुकानावर राखला हवा त्याची डवरणी. हो हा. त्या डवर व खत्री व आहे मी मग ऐकून. आमदार आहे मग का? आमदार मग काय आमदार नसेल रे मग हा. तर आपल्याला माहित राहत आहे त्या काय आमदार बिमदार नसेल एखाद पुढारी बिडारी असेल. कर्जाईला जाऊ ना मग काय हिंडून याव ना. स्टँड वरून आपण जाऊ आता पाऊस येईल रे. जाऊ पावसाळा आहे हो छत्री ना आणेल मस्त बस मध्ये बसू. हा दररोज जाऊ करण जाईल हा. इथूनच मग घरी जाऊ. हो हा हा कटाळा येतो रे इकडे ही कॉलेजला याचा वैतागवाडी पण मजा आहे बा. हा, ते असं चल, दुकानावर लवकर आपण जाऊ ना. लवकर आता पाऊस शिकाता काय आला. हा. ले. काय रे बस लागा जडू डवराय नाही सर काय करण जातं का पंपे काय रे करण जाय बाबा जाईल करण जायचं आहे. काय रे लल्या? काय रे दुकान कुठं आहे तुझा? आता मलाही काय माहित. आखे बाजार पडली हिंडायला लागेल आपल्याला गवसर. मग हिंडू ना काय अजून तर काचा काय टाइम आहे. इथंच आहे का पण दुकान मग काय कर्जा येतच आहे ना. तिथे पाय त्याच का काय बसलाय त्या पोरगी. नाही ते काय कोणच्या आहे तुला दुसरं काय आहे ना दिसत रे. मग काय अरे कोकणाई पाहिला का ते दिसत आहे ना. पप्पा डब्बा ठेव तिथं खाली. निकिता थोडा वेळ त्या दुकानाकडे लक्ष ठेव. माझं थोडं काम आहे. एखादा गिरायक जर आला तर मला फोन कर. काही अडचण आली तर येतो जाऊन. हा. अरे राजू तुम्ही अखे कर्जा आहेत मला हिंडवलाय कुत्र्या वाणी. त्याच्या पुढे तुझी मागणं येणार मी. अरे चाल ना आता 2-3 दुकानात राहिले आहे. काय 2-3 अरे लल्या शेवटची दुकानात राहिले आहे ना. तेव्हा ते हार्डवेअरचा दुकान का त्यांचाच आहे गड्या. हो वाटतं चाल तू पुढे चाल. अरे चाल ना तू. नाही चाल. तू चाल. येतोस का आलं अरे बाज बियास वा आता टेन्शन काय घेतोस मी आहो ना. त्या होईल त्या पाहून घ्याव पुढचा पाहतच आहे. चल पाहून काय घेतो एक दिवस तू खाशी तर खाशी मार मलाही खावाडशी. इकडे ये.
कोण आहे? कोण आहे? कसारणी पधनि सरे कसारणी पधरे सा ला 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 ए लल्या, काय रे? दादा काय रे? हा आईचा तुझे भाषण आवडत दादाच ना तुझा. मग रे आता मग आता काय तुझ्या मागे मी आलोय. तुम्ही जाणलायस मला. राजू का आलाय रे इकडं? काय गवसतो काय तो पहिला क्वार्टर रे ठेवू देस पाहून देस तर काय कराय आलाय तो इकडं? काय गवसत हिंडतो? आता पाय तू काय ते. चल, ज्या होईल त्या पाहून घ्यावं. आताच आहे मग काय. चल. पावसाचाही काय खरा नाही. रोज दिवस उठला का सारखाच रोज असा पावसाने कटाळा आणलाय मोठा. येल त्याही जात उतरून. काय रे, ह्या दादा आलाय तर आलाय, पाऊस आलाय. आज आपला नशीबच खोटा आहे जड्या. आता का भांडत आहे. काय करता रे इकडं? तिकडे तिकडून जायला गाड्या राहते ना, इकडे काय गवसत हिंडत हा? गाडी चुकली ना, मग इकडून आलो. गाडी चुकली बघ. आता इकडून गाडी भेटेल का तुला? जाऊ आता, पाय पाय जायला. घरी याचा तिकडे बैला बिला पाहायची तर इकडे हिंडत आहे. तू काय करतोस? अरे ह्या पोळ्याचा बाजार आता उद्या सण आहे तर मग बाजार करायला आलोय. काय छत्री बित्री आणायला तसाच आला आहे. अरे मी चापाटलून तसाच निघून आलो. चालतं आता इकडे जाऊन काहीतरी बाजार पाहू आपण उद्याचा. चला चला तर ताव. पाय रे राजू, पहिल्यापासून आपण हे दुकानात येतोय. या दुकान टाळेल ना आपण. आणि इथला रेटही चांगला आहे. ह्या दे भाऊ, माथोट्या दे. इथं आला ना आपल्या घरची सगळी आजास पंजास पासून इथे येते आहे बरं का. चला पाच किती? 300 रुपये झाले. 300. 300 रुपये? काय बामणे शेट, आता आमचं आजच पंजस सगळं तुमच्याकडे येतंय म्हणून तर आता आम्हाला दुकान आहे. आता पोषणला इथं दुकानं दाखवली आम्ही तुमची. आता हो ना, आता काय कमी तर करा. 300 रुपयातून होतील कमी. हा पण मग किती बास? आता काय भाव करायचा? तुमचे आजच पन्नास कायमचे आमच्याकडे येतात. थोडेफार कमी होतील. 50 रुपये कमी द्या. तुम्ही ना जवळचे म्हणून. नाही ना, मग आता जुना नाता म्हणून तर आम्ही इथंच येतो. मग ललित आमचा फार जुना नाता आहे ना.
संपलं. ठीक आहे बाबा. हे आता पैसा नाही राहिलं गड्या, उद्या बिद्या पाहू त्यांचा. चला येऊ शेठ. हो चला, असा व्यवहार करायला लागतो. काय रे मह्या लल्या कॉलेज जाम मजा ना रे. अरे जायचा तर जायचा आलं नाही जायचा. इथे कसा इथे शाळेत अरे 10 वाजता जायचा 5 वाजता सोडजो दिवसभर नुसता कटाळा. आणि तिथे मास्तर आहे काय सांगत नाही आणि कोणीच काय सांगत नाही. जा गेला 1 तासाला जायचा दुसऱ्या तासाला पळून यायचा. अरे मज्जाच मज्जा नुसती. जाऊन दे, पण 9 वाजता जबरी बँड आता ना, मी तर जाम हेड घेऊन नाचलो. मग काय मी मोकार नाचलो. हं. अरे ते पाहलतास तुम्ही अच्छा काय पोरग्या हे गल्ल ते गलिल. मग काय आमठ्या म्हणजे आमठ्या मी तर एक नाही सोडला सगळ्यांकडे पाहत हिंडा. हा काय राहतो तो. ए माया, काय राहतो तू? नाही काही रे असंच ना. पण नाही काय असं आठवण का काय येते तुझं. काय रे काय रे माया राजू फार गोठी रंगवल्या. पण राल भाऊ कंपनीतून तू कधी आलास. आलोय कालदीच, ह्या पोळा आहे ना, आलोय सणाला. काय रे भाऊ, एकटाच आला आहेस का वहिनी आले? दोघाही आलोय ना, सण आहे तर मग आलोय दोघाही. काय रे कॉलेज जाता आता जाम मजा करत असाल ना आता. काय मग कॉलेज कसं चाललंय? एकदम मस्त चाललाय. हे ना राहुल भाऊ तुम्ही कॉलेजला असाल तर जाम मोकार मजा ना तुमची. तुम्हाला पाहतोय तर कॉलेजचे दिवस आठवत आहे. काय रे राहुल भाऊ तू कॉलेजला होतास तर तुझा एखादा सामान विमान होता का नाही. नाही ते आता केलं ते दिवस आता काय. राहुल भाऊ असं तर म्हणजे काहीतरी आहे. बस मग बस ना. कुठं जातोस. नाही ना, आता तुम्हालाच म्हणून पाहू इथं आहे बसलंय तर मग जाऊ चक्कर मारून या. हे आम्ही बसलो तू चावळत असा. हा हा. काय मग जेवणा बिवणा झाली का नाही. जेवण झाली ना, तुमची झाली का? नाही अजून आलोय तसं हे इकडे तिकडे हिंडायचे मागान बस. काय रे हे बाकीचं आलंय नाही चटकन. मग भजन मला सांगू उद्या पोळा आहे काय. आता 9 ऑगस्टला पाहिला ना कसा पोशाख धिंगाणा. आता जुनी संस्कृती गेली नुसतं आता डीजेवर. आता 9 ऑगस्टला पोशाख पार आता जुनी संस्कृती गेली. आता सर्व नवीन डीजे काही आणि ते आता हे आता त्या पावऱ्या बिवऱ्या ढोल बिल सगळंच गेले. आता सर्व ह्या पोशाख पावरींवर काही नाचत नाही, तिला लागतो डीजे. त्याच्यामुळे काय आता भजनान फिजनानला तर कोण बा राहतंय का नाही. अरे आता ह्या सगळे पोशाख पियाचे मागान नाचायचे मागान त्याचे मागून आपले भुललोय. दुसरा काहीच नाही. हा 500 रुपये गेले तर गरज नाही पाहायचा असा. हा पेटी मास्तरही नाही ना लवकर येत. लवकर भजनाला सुरुवात करायला. हो ना. काय करतो तो? जेवलाय का नाही जेवलाय का नाही. पोळा हा सण आपल्या आदिवासी भागात आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. म्हणून या सणाच्या आधीच्या रात्री बैलांच्या सजावटीचे साहित्य म्हणजेच चौरंग, झूल, चांगळा, चौरा, गोंडल्या, एसन, माथोटे अशा विविध वस्तू एका ठिकाणी जमून त्या रात्री ढोल, पावरी किंवा भजन करून ती रात्र जागवली जाते. माणसाने सणांची निर्मिती केवळ आनंदोत्सवासाठी केली नाही, तर आपल्या श्रद्धा, भावना आणि सांस्कृतिक मूल्य पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी केली. सण म्हणजेच केवळ परंपरेचे पालन नाही, तर आपल्या जीवनातल्या निसर्ग, प्राणी, समाज,
व कुटुंबांशी असलेल्या नात्यांचे स्मरण आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचे माध्यम आहे. म्हणून माणसाने सणांची निर्मिती केली. आई झाल्या का पोळ्या? लवकरच आवर, गावात मिरवणुका आहे आणि ह्या माझ्या सांच्याही नेऊन द्यायला लागते. त्यांच्या घरची त्या पंढरपूरला गेलाय ना, मग त्यांनाही त्या पोळ्या द्यायला लागतील. हा हा, लवकरच आवरा जरा, लवकरच आवर. हा हा हा, आपली घ्यावी पुजून, पण मग त्यांच्याही नेऊन द्यायला लागतील. परमीला लवकरच आवर हो. पूर्वीच्या काळी शेतकरी बैलांना आपल्या मुलाप्रमाणे जपायचा. कारण नांगर ओढणे, बैलगाडी खेचणे, ओढणी फिरवणे, पाणी उचलणे या सगळ्या श्रमकष्टात बैलाचीच प्रमुख साथ असायची. बैल पाळला तर शेती होईल, शेती झाली तर धान्य येईल आणि धान्य आले तर घराला भाग्य येईल. म्हणूनच पोळा हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो आणि बैलांना सजवून गावामध्ये मिरवणूक काढली जाते. त्यांना नैवेद्याचा घास सुद्धा चारला जातो आणि असा हा बैल पोळा हा सण मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केला जातो. झाला हो, द्या ना पटकन. तो माया भुकेला असेल ना. मग आठच बोलवतात ना जेव्हा आहे. आठच बोलव. हा मग आठच बोलवतो, मग आठच देवा. आलो मी, ह्याला घेऊन येतोय.
बस. जरा हा मग या पुरणपोळ्या करत होत्या ना. भाऊ हा बनव तुला रे मी घरी. नाही ना आता तुमच्या घरी कोणी नाही मग आता इथंच बोलवला तुला असं. नाही ना ते आता ह्या सण आहे ना पोळाचा आज तर मग ह्या पुरणपोळ्या बनवल्या मग आता तुला ही घरी कोणी नाही मग थोड्याशा खाऊन जा असा. आमची आया राहते तर बनवते. हा तेच ना. झाला वा आई लवकर लवकर आवर ना मला भूक लागली असेल. भाताला दे. तू जेवलाय का नाही? नाही ना केला केलतास. हा हा